नमस्कार, मी वीणा. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत कोक्याची भाजी म्हणजेच केळफुलाची भाजी. हे केळफूल असताना त्या केळीच्या झाडावर जिथे केळी लागलेल्या असतात ना त्याजवळच हे केळफूल असे आलेले असते आणि त्याची आपण भाजी करतो. ही भाजी भरपूर जणांना खूप आवडते आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. मी तुम्हाला हे केळफूल कसे असे ते दाखवले व्हिडिओमध्ये, तसेच हे केळफूल कसे साफ करतात तेही व्हिडिओमध्ये दाखवत आहे. हे केळफूल असते ना ते प्रत्येक पाकळ्या काढायच्या आणि त्या प्रत्येक पाकळ्यामध्ये असे त्याच्यामध्ये बारीक बारीक खूप सारे केळफूल असतात. असे बारीक बारीक हे पहा, तुम्हाला मी दाखवतच आहे. आता हे आपले बारीक बारीक फुलं सर्व काढून झालेली आहे आणि आता हे प्रत्येक फुलं असतात ना ते साफ करायचे आणि एवढे बारीक असतात ना शेवटचे, ते डायरेक्ट कापले तरी चालतात त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये आतल्या आवरणाची वाढच झालेली नसते. आणि आपले ना हात हे केळफुलं साफ करते वेळी ना आपले हात थोडेफार काळपट होतात असे. आता तुम्हाला साफ करून दाखवते. एका भांड्यामध्ये ना स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. त्यामुळे ना हे केळफूल असतात ना ते लवकर काळे पडत नाही. काळे पडतात पण लवकर पडत नाही. आता तुम्हाला मी हे प्रत्येक केळफूल साफ करून दाखवते. त्यातलं एक मोठं दांड असतं ना ते आणि एक छोटी पाकळी काढायची आणि बाकी सगळं घ्यायचं. हे पहा, तुम्हाला मी दाखवत आहे. हे पहा, एक मोठी दांडी, असं एक मोठी दांडी असते त्याला जाड आणि ती ना जरा कडक असते, चिवट असते ती, आणि छोटी पाकळी पारदर्शक पाकळी असते एक आतमध्ये ती. असे दोनच त्यातले टाकाऊ घटक काढायचे आणि बाकी जसे तसं ते घ्यायचं. हे बघा, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. असे साफ करून प्रत्येक पाकळ्या घ्यायच्या. असे प्रत्येक फुलं साफ करून घेत आहे मी. तुम्हाला हे मी सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न करते. केळफुलाची भाजी कोणाला कोणाला आवडते आणि तुमच्या इथे ह्या फुलाला, या भाजीला काय म्हणतात तेही मला नक्की सांगा. केळफुलाचे विविध पदार्थ करता येतात आणि हे मी कॉमन असा पदार्थ भाजी असं दाखवत आहे. केळफुलाचे खूप सारे पदार्थ रेसिपी करताना येते. हे पहा, असं तुम्हाला केळफुलाची कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते देखील मला सांगा. जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलात ना तर मी नक्की तुम्हाला ते रेसिपी करून दाखवेनच. हे पहा, असं छान असं केळफूल साफ करून, सर्वच केळफूल आता मी साफ करून दाखवले आहेत. हे बघा, हे साफ केलेले केळफूल सगळे हे स्वच्छ एकदा धुवून, तशीच आता चिरायच्या आधीच अशी चांगली धुवून घ्यायची. आणि हे टाकाऊ, त्या केळफुलाचे टाकाऊ जे आवरण होते ते सगळं आपण आता हे घ्यायचे नाही, हे टाकण्यासाठी आहे. तुम्हाला मी दाखवते कसं आपण काय काय त्यातलं काढलेलं आहे ते. असं हे पहा, एवढी टाकाऊ पदार्थ आला त्यातून. आता एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी लागणारं तेल घालायचं. मी ते 2 चमचे तेल घातलं आहे, 2 छोटे चमचे तेल घातले आहे. ते तेल थोडं गरम होऊन दे आणि ते बरं का, भाजी आहे केळफुलं साफ केलेली होती ना ते स्वच्छ धुवायचे आणि ते बारीक चिरून घ्यायचे. आता तेल गरम झालं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये पहिलं मोहरी घातली. नंतर मोहरी थोडी तडतडल्यानंतर जिरं घातले. आता 5-6 ठेचलेल्या लसूण घालूया. हे तुम्हाला मी काय काय होतं ते दाखवलं. त्याच्यामध्ये कढीपत्ता घातले 5-6 असे थोडेसे हातानेच तोडून कढीपत्ता, 5 ते 6 ठेचलेले लसूण पाकळ्या
घातले, थोडंसं चिमूटभर हिंग आणि आता आपण बारीक चिरलेलं कांदा घालूया. ते छान असं परतून घेऊया. हे पहा, मी छान असं परतून घेते कांदा. तुमच्या इथे ही भाजी कशी करतात ती मला नक्की सांगा. हे पहा, मी सगळ्याच भाजीमध्ये, सगळ्याच पदार्थामध्ये मीठ जेव्हा टाकायचं असतं तेव्हा मी फोडणीलाच मीठ घालते. कारण फोडणीच्या वेळेला ना कांद्यामध्ये मीठ घातलं तर कांदा लवकर शिजतं, पारदर्शक होतं आणि आपलं पदार्थ पण लवकर शिजण्यास मदत होते आणि आपल्या पदार्थाला पूर्ण पदार्थाला व्यवस्थित असं मीठ लागतं. त्यामुळे कधीही भाजी शिजण्याआधीच मीठ घालायचं. छान असं कांदा शिजून घेऊया आपण. चांगलं थोडंफार पारदर्शक होऊ दे. हे पहा, कांदा आपला व्यवस्थित शिजत आहे. फोडणीमध्ये मी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, लसूण ठेचलेलं आणि कांदा इथपर्यंत आता एवढं घातलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये हे बघा, मी मध्येच तुम्हाला दाखवत आहे केळफूल आपण कशी चिरून घेतलेली आहे. आणि केळफुलाची भाजी करताना ना कधी पण आधी फोडणीची तयारी करून घ्यायची आणि नंतर लगेच केळफुलं कापून घ्यायचे, म्हणजे ते कमीत कमी काळे पडतात. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे छोटा अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो फोडणीमध्ये टाकलेला आहे. पण आता आणि 1 ते 2 मिनटानंतर जरासं ते ना मऊसूत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढील घटक टाकूया. एक छोटा चमचा हळद घातली आहे. हे पहा, घरगुती मसाला घातले त्याच्यामध्ये. तो छान असं परतून घेऊया. पुन्हा थोडंसं मसाला घातलं आहे. मसाला आपल्या चवीप्रमाणे घालूया. पाव चमचा गरम मसाला घातले. आता छान असं परतून घेऊया आधी व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे चिरलेले आपलं केळफुलाची भाजी घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता केळफूल कशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे ते. आता हे छान असं एकजीव एकत्र करून घेऊया. हे सर्व फोडणीचं घटक आणि केळफुलाची बारीक चिरलेली केळफुलं व्यवस्थित छान प्रकारे असं ढवळून घेऊया. छान असं ढवळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर थोड्या वेळानं आपण झाकण ठेवूया. छान असं परतून झाल्यावर बघा, थोडं मीडियम गॅसवर मी भाजी परतत आहे. व्यवस्थित अशी छान अशी भाजी एकत्र झाली, एकजीव झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आता छान अशी परतून झाल्यावर आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. केळफुलाला ना जास्त पाणी असं सुटत, थोडं पाणी सुटतं, त्यामध्येच ती भाजी शिजून जाईल. जास्तीत 5 ते 7 मिनटं एकदम कमी आचेवर अशी ठेवायची भाजी आणि 5-7 मिनटांनी आपण पाहू शकता ती भाजी
आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं, छान असं किसलेलं ओलं खोबरं घालून घेऊया आणि ते छान असं पुन्हा एकत्र करूया व्यवस्थित असं. तुम्ही पाहू शकता छान असं एकत्र झालेलं आहे. ही पहा आपली भाजी थोडीशी म्हणजे कमी गॅसवर ना मी थोडा वेळ अशीच उघडीच ठेवलेली होती, त्याच्यावर झाकण न ठेवता थोडी परतत राहिलेली. आणि आत्ता मी थोडा वेळ झाकण ठेवते, 2 ते 3 मिनटं साधारण पूर्ण कमी गॅसवर, जेणेकरून आपलं ओलं खोबरं जे मागून घातलेलं आहे ना तो पण थोडंफार शिजायला पाहिजे ना, म्हणून ठेवलं आहे. असे कमी गॅसवर असं छानपैकी असं ठेवलेली भाजी होती. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता आता ऑलमोस्ट आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी सांगत आहे छान झाले, मस्त झाले म्हणून. आता एका छान बाऊलमध्ये आपण भाजी काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सुंदर छान दिसत आहे आणि चवीलाही एकदम छान झालेली आहे. ही भाजी चपातीबरोबरही छान लागते, भाकरीबरोबरही छान लागते, किंवा आपण जर आमटी भात केलं आणि कोणतंच भाजी नसेल. आता श्रावण महिना उद्यापासून येतच आहे, तर ह्या महिन्यामध्ये पण खूप अशा वेगवेगळ्या रानभाज्या केल्या जातात. तसेच हे केळीच्या कोक्याची भाजी ही पण उत्तम ऑप्शन आहे भाजीसाठी. छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून पहा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.